काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आध्यात्मिक विश्लेषण याच्यातला आज चौथा भाग म्हणजे चौथं पुष्प मी तुमच्या समोर घेऊन आलोय। अध्यात्मामध्ये आधी आत्मा याविषयी बघितलं, अध्यात्मातल्या काही महत्त्वाच्या शब्दांविषयी आपण जाणून घेतलो। उदाहरणार्थ आसन, जप, कर्मसिद्धांत, प्रारब्ध, बुद्धी, कर्म याविषयी आपण जाणून घेतलं। आता पहिलं अध्यात्म विश्लेषण पुष्पाचा प्रतिक्रियेमध्ये साधना कशी करावी याविषयी मला विचारण्यात आलं होतं, तर त्याविषयी मी आज बोलणार आहे। पण त्याच्या आधी अजून एक असे बरेच शब्द आहेत म्हणा की ज्याविषयी बोलायला पाहिजे। त्यापैकी एक शब्द अजून एक आहे साधनेमध्ये, अध्यात्मामध्ये, तो म्हणजे मौन। मौन या शब्दाचा अर्थ काय? तर काही जण म्हणतील बोलायचं नाही, फक्त तेवढा मर्यादित अर्थ त्याचा नाही। मौन या शब्दाची जर तुम्ही फोड केली तर मनाहून म्हणजे मनापासून, मनातून, मनातूनच बोलायचं नाही। हे कठीण आहे, अवघड आहे। जरीही कितीही ठरवलं तरी ते अवघड आहे। त्याचं कारण असं की समजा माझं मौन आहे, मी साधना करतोय, माझं मौन आहे, पण एखादी परिचित व्यक्ती माझ्या समोर आली आणि त्यांनी मला विचारलं, काका कसे आहात? जरी मी बोललो नाही तरी मनातून मी सांगतो ठीक आहे, म्हणजे माझं मौन सुटलं। मग असं मौन पाळण्याकरता एकांतवासाची जास्त आवश्यकता असते। पुन्हा एकांतवास या शब्दाचा अर्थ मी मागे सांगितलाय तसाच पाहिजे। म्हणजे थोडक्यात आपलं मन हे सद्गुरुचरणी, गुरुमंत्रामध्ये, आपल्या इच्छित देवतेच्या चरणी, इच्छित देवतेच्या साधनेमध्ये पूर्णतः गुरफटून टाकलं तरच मनापासून मौन पाळलं जाईल। आता कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही प्रकारावर मौन पाळलं गेलं पाहिजे। काही जण मौन असलं की इशारे करतात। म्हणजे समजा पलीकडच्या खोलीमध्ये कोणी थांबला असेल, त्याला बोलवायचं असेल तर अशी अशी खून करायची,
या तुमच्या मौनामुळे तुम्हाला थोडाफार त्रास तो होतोच, पण जो तुमच्या बरोबर असतो त्याला जास्त त्रास होतो. कारण तुम्ही भलत्याला बोलवत असता आणि तो भलत्याला हाका मारत सुटतो. त्याला नक्की कळत नाही की तुम्हाला काय सांगायचंय. लिहून देणं, मौनात लिहून पण देतात. लिहून देणं हे सुद्धा मौन सुटण्याचं लक्षण आहे. पण काही काही वेळेस बोलणं हे मौन सुटण्याचं लक्षण होऊ शकत नाही. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? समजावून सांगतो मी. साधारणतः एक 5-6 महिन्यापूर्वी मी स्वतः अशा प्रकारचं मौन पाळलं होतं, पण मी गुरुचरित्रावर विवेचन देत होतो. तेवढा वेळ मी फक्त गुरुचरित्रावर बोलत होतो, बाकी कुठलाही विषय नव्हता. म्हणजेच मी सद्गुरूंशी एकरूप होतो, दत्तात्रयांशी एकरूप होतो आणि साधना त्यांच्याच करता, म्हणजे त्यांचीच साधना चालू होती, दत्तात्रयांची. त्यामुळे मी बोललो तर ते मौन सुटल्यात जमा नाही. कारण त्यावेळेस काही जणांनी मला प्रश्न केला होता, म्हणजे तेव्हा नाही, त्याच्यानंतर मला विचारलं. मी तेव्हा प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही किंवा मी कुठलीही प्रतिक्रिया तेव्हाही व्यक्त केली नाही. पण नंतर त्यांना सांगितलं की मी जे बोलत होतो ते दत्तात्रयांविषयीच बोलत होतो. जे मनात मी बोलतो ते मी बाहेर बोलतो. त्यामुळे ते मौन सुटेल असं बिलकुल होत नाही. मौन करणं हे त्रासदायक नाही. कारण मौनामुळे तुमच्या विचारांवर अंकुश ठेवला जातो. जपाचे जसे प्रकार आहेत, आता जपाचे प्रकार किती आहेत तर 4. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परा जप हा नाभीतनं होतो, जरा अवघड आहे, त्या वाटेला जाऊ नका. पश्चंती हा जप मनातनं होतो, यालाच मी अजपा जपही म्हणतो. अजपा जप करण्याचा आणखीन एक कारण तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तुम्ही अजपा जप करत असता तर समजा 1 माळ जपाची झाली 108, तर त्यातले किमान 18 तरी एकाग्रतेने होतात असं मला वाटतं. पण जप मोजत असाल, म्हणजे हातात माळ घेतली असेल, तर तुमचं बहुतांशी लक्ष माळेवर जातं. किती झाले, किती झाले, किती झाले, किती झाले, सारखी ती माळ अशी बघितली जाते. पश्चंती हा जप मनात होतो. मध्यमा हा जप कंठातून होतो, तोही कठीण आहे. परा आणि मध्यमा हे 2 जप करण्याकरता सद्गुरूंची आज्ञा किंवा सद्गुरूंची कृपा ही आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये जो गोंधळ झाला
तर अघटित घडू शकतं. म्हणून त्याच्यावर नियंत्रण करण्याकरता सद्गुरूंची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे कुंडलिनी जागृत करणं हा विषय मला असं वाटतं 9 ते 10 महिन्यापूर्वी, जास्तीत जास्त 1 वर्षापूर्वी मी तुम्हा सर्वांना जे त्यावेळेस माझ्याशी व्हॉट्सअपला संधान होतं त्या सगळ्यांना कुंडलिनी जागृत या विषयावर 5 विवेचनं दिलेली आहेत. ते आठवा. त्याला सुद्धा सद्गुरूंची आवश्यकता आहे. असो, कुंडलिनी जागृत हा विषय आत्ता नाही आहे. तर परा आणि मध्यमा हे 2 जप करण्याकरता गुरुकृपा आणि गुरु आज्ञा ही महत्वाची आहे. चौथा जप जो आहे तो वैखरी. वैखरी म्हणजे आत्ता मी जे बोलतोय ते वैखरी. हा जप चांगला आहे, नाही असं नाही, पण या जपामुळे इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. होतो असं माझं म्हणणं नाही, होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जप करताय आणि तुमच्या काही अंतरावर तुमच्या घरातील मुलं अभ्यास करतायत, तुमच्या घरातील गृहिणी स्वयंपाक करते, कोणी काही ना काही काम करतंय आणि तुम्ही जप करताय. तुम्ही वैखरी जप करताय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आता तुमचा तो आवाज या सगळ्यांच्या कानावर पडतोय, त्यामुळे यांचं मन विचलित होण्याची शक्यता आहे. मुलांचा अभ्यासात लक्ष लागणार नाही, गृहिणीचं स्वयंपाकात लक्ष लागणार नाही, कोणी जे काय काम करत असेल त्या कामात लक्ष लागणार नाही. बरोबर? मग ते म्हणतात अहो मनातल्या मनात जप करा ना. म्हणून पश्चंती हा जप सर्वश्रेष्ठ आहे. मग ज्यांना मौन पाळायचं असेल, मानसिक आणि वैखरी हे 2 मन तुम्हाला जर मौन पाळायचं असेल तर तुमच्या मनामध्ये अजपा जप चालू ठेवा. आपोआप तुमच्या मनावर नियंत्रण येतं आणि तुम्ही मौन पाळले जाता. मौन पाळण्याकरता अट्टहासापेक्षा तुमची एकाग्रता महत्वाची आहे. म्हणजे कसं, समजा उपवास आहे. आता उपवास या शब्दाचा सुद्धा मागे मी अर्थ सांगितलेला आहे. उपवास आहे, तुमच्या मनाची एकाग्रता पाहिजे की मी काहीही भक्षण करणार नाही. पण जर मनाची एकाग्रता नसेल आणि घरामध्ये तयार होत असलेले पोहे, उपमा, भजी यांचा सुगंध तुमच्या नाकामध्ये गेल्यानंतर तुमच्या मुखातनं आपसूक निघतं, नाही सध्या मला उपवास आहे, माझ्याकरता बाजूला काढून ठेवा. हा उपवास नाही. कारण तुमच्या मनाची इच्छा, वासना तिकडे गेलेली आहे. म्हणजे मानसिकरित्या तुम्ही उपवास सोडलेला आहे. मग मनाची एकाग्रता पाहिजे. उपवास या शब्दाचा खरा अर्थ माझ्या दृष्टीने खाण्यापिण्यावर बंधन नाही. उप म्हणजे दुसरा आणि वास म्हणजे सान्निध्य.
दुसरा कोण? ज्याला तुम्ही बघितलं नाही असा तो परमात्मा. म्हणजे आज समजा एकादशी आहे, विठ्ठलाला तसं कोणीच बघितलेलं नाही, पण संपूर्ण दिवस त्याच्या सान्निध्यात म्हणजे पंढरपूरला जाऊन राहणं असं नाही, किंवा देवासमोरच बसून राहणं असंही नाही. मानसिकरित्या संपूर्ण दिवस विठ्ठलाचं चिंतन करणे, विठ्ठलाचं मनन करणे, विठ्ठलाचं भजन करणे मानसिकरित्या, तो खरा उपास. उप म्हणजे दुसरा, वास म्हणजे सान्निध्य. ज्या देवतेचा उपास असेल, मानसिकरित्या त्या देवतेच्या सान्निध्यात राहणं, याचाच अर्थ उपास करणं आहे. आता आपण उपास करतो, स्वतःला विचारा कसे करतो. मानसिकरित्या आपण एकाग्र होऊन परमात्म्याचं चिंतन करणे हे सुद्धा मौनात गणलं जातं. मी आता तुम्हाला गमतीशीर एक गोष्ट सांगतो. काहींना त्याचा राग येईल, पण मी जे सांगतो ते कटू सत्य आहे. आम्ही भगवंताची सेवा कशी करतो ती बघा. सेवा कशी करायला पाहिजे आणि सेवा कशी करतो. एक ब्राह्मण होता, अतिशय ज्ञानसंपन्न, विद्वान, हुशार. त्याचा एक अव्याहत असा नियम होता की सकाळी देवाची पूजा केल्याशिवाय पाणी पण प्यायचं नाही. त्याच्या पूजेला साधारणतः 1 ते 1.5 तास लागायचा. काल परत्वे त्याला मृत्यू आला. तथाकथित यमाच्या दरबारात त्याला उभं करण्यात आलं. कारण मृत्यूनंतर काय होतं हे आपण काल बघितलं, त्यामुळे मी तथाकथित हा शब्द वापरलाय. तथाकथित त्याला यमाच्या दरबारात उभं करण्यात आलं आणि त्याला विचारण्यात आलं, चित्रगुप्ताला, याचं पुण्य किती आणि पाप किती. तेव्हा चित्रगुप्ताने सांगितलं, याचं सगळं पाप आहे, पुण्य काहीच नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल जसं त्या ब्राह्मणाला वाटलं. त्या ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, असं कसं शक्य आहे. मी काही यात्रा केल्या, अनुष्ठानं केली, ते सगळं जाऊ द्या चला, पण किमान मी रोज अव्याहत नियम केला होता की रोज 1.5 तास देवाची पूजा केल्याशिवाय पाणी पण प्यायचं नाही. त्याचं तर काही अंशी पुण्य व्हायला पाहिजे, बरोबर आहे. यमाना त्यांनी प्रश्न केला की असं कसं शक्य आहे. आणि त्यांनी त्याच्या मनातली खतखत यमाला बोलून दाखवली. यमाने सांगितलं, असं आहे, मग तो व्हायला पाहिजे, का नाही झालं. मग यमाने त्याला प्रतिप्रश्न केला की तू कुठल्या देवाची पूजा करत होता. आता तो गडबडला, कुठल्या देवाचं नाव घेऊ. तेव्हा यमाने ओळखलं. मग यम म्हणे, तुझी अधिष्ठात्री देवता जी असेल
तेव्हा तो म्हणे माझी अधिष्ठात्री देवता भगवान शिव आहे, महादेव आहे. महादेवाला पाचारण करण्यात आलं. महादेवाला विचारलं, अहो हा रोज तुमची पूजा करत होता, तर तुम्ही चित्रगुप्ताला कळवलं का नाही की इथे माझी रोज पूजा होते म्हणून? महादेवांनी जरा त्याच्याकडे बघितलं आणि यमाला सांगितलं, याची रोज हा पूजा करत होता असं हा म्हणतो, पण याची पूजा मला कधीही मिळाली नाही. म्हणे कारण तो करतो सांगतोय, तुम्ही मिळाली नाही सांगताय. तेव्हा भगवान शिवानी त्याच्या पूजेचा प्रकार जो सांगितला तो ऐकल्यानंतर तुम्हालाही शंका येईल की हे खरं आहे, कटू आहे पण सत्य आहे. म्हणे काय, याच्या आंघोळीला याला गरम पाणी पाहिजे. हा ज्या वेळेस पूजेला बसाचा त्यावेळेस एका ताम्र पात्रामध्ये, बघा आपण घरी अशीच पूजा करतो, जे याच्यापेक्षा वेगळी करत असतील त्यांनी सांगावं आणि अशीच करत असतील तो ओळखावं की आपण काय चुकतोय. एका ताम्र पात्रामध्ये सर्व देव एकत्र ठेवायचे. मध्ये महादेवाची लिंग, त्याच्या पाठीमागे मारुती, त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, इकडे रामसीता, पाठीमागे बाळकृष्ण, पुढे दत्त, इकडे कुलस्वामिनी, सगळ्या देवता एका ताम्हणामध्ये. आणि त्यांच्यावर घडघडा एक लोटा गार पाणी ओतायचं. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, हा त्यांच्यावर पाणी ओतून हा मंत्र म्हणत बसायला मोकळा. बर तेही आम्ही मान्य करू, कारण मंत्रामध्ये सामर्थ्य आहे, आम्ही मान्य केलं. नंतर हा वस्त्राला आमचं अंग पुसायचा. याच्या अंग पुसण्याच्या वस्त्राला एक जरी डाग असेल तर पत्नीला विचारायचा, काल तू काय झोपली होतीस का, तुला कपडे धुता नाही आले का? आमचं अंग ज्या वस्त्राला हा पुसतो ते वस्त्र कधी बघितलंय का? संशोधनाचा विषय असा होईल की त्या वस्त्राला यांच्या शरीराची मळ लागतो का त्या वस्त्राचा मळ यांच्या शरीराला लागतो? भगवान शिव म्हणाले, आम्ही तेही मान्य केलं, चल आम्हाला जागेवर ठेवायचा. हा भस्म किंवा गंध हे काही स्वतःला ज्या वेळेस लावतो त्यावेळेस व्यवस्थित रेखीव, डोळ्यात जाणार नाही, कानात जाणार नाही, नाकात जाणार नाही, तोंडात जाणार नाही, या सगळ्याची काळजी घेऊन स्वतःला लावायचा. आमच्या अंगावर हळद कुंकू पुंचकेच्या पुंचके फेकायचे. आता ते आमच्या डोळ्यात जातं का नाकात जातं का तोंडात जातं याचा कधीही यांनी विचार केला नाही. बर तेही मान्य केलं, कारण सर्वात शेवटी आम्हाला नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य दाखवण्याचं पद्धत बघा कशी आहे. बायकोला आरोळी द्यायचा, पानवाढा मी नैवेद्य दाखवून आलो. आमच्या समोर त्या नैवेद्याचं ताट ठेवायचा, त्याच्या भोवती पाणी फिरवायचा. आता यातला कुठला पदार्थ चांगला आहे आणि तो आपण भक्षण करावा म्हणून आणि हात पुढे करावा तर हा ताट उचलून निघून जायचा. मग अशा पद्धतीने जर याची पूजा होत असेल तर ती कुठली पूजा आम्हाला मिळाली आहे? मग
आमच्या आद्य शंकरांनी, तुम्ही म्हणाल मग काका करायचं काय? बरोबर आहे, याला उपाय आहे. मग आमच्या आद्य शंकराचार्यांनी मानस पूजा सांगितली आहे. रत्ने कल्पितमासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषितम मृगमदा मोदान्निका चंदनम जाती चंपक बिल्व पत्र रचितम पुष्पंच धूपं तथा दीपं देव दयानिधे पशुपते ह्यकल्पितंगुह्यतम संवर्णे मणिरत्नखंड रचिते पात्रे घृतम पायसम. अशा प्रकारची मानस पूजा शंकराचार्यांनी लिहिली. याचा खरा अर्थ काय आहे तर तुम्ही ज्या देवतेला मानता, जी तुमची अधिष्ठात्री देवता आहे, त्या देवतेला मनामध्ये घ्या, मधामध्येच त्याला स्नान घाला, मनामध्येच त्याला गंध लावा, मनामध्येच त्याला भरजरी वस्त्र घाला, मनामध्ये त्याला अलंकार घाला, मनामध्ये त्याला पुष्प व्हा, बेल व्हा, तुळस व्हा, मोगऱ्याचा हार, गुलाबाचा हार मनामध्ये व्हा आणि मनामध्ये त्याला पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवा. हे का करायचं? कारण प्रत्यक्ष कशा पद्धतीने आपल्याकडनं होत आहे त्याच्यापेक्षा हे मनाने केलं तर मन एकाग्र होतं. जी मूर्ती तुम्ही मनामध्ये घ्याल त्या मूर्तीच्या भोवतीच तुमचं मन घुटमळतं. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार येत नाहीत आणि मन एकाग्र झाल्यानंतर ती पूजा परमात्म्याला निश्चित पोचते. मनाहून केलेलं कर्म भगवंतापर्यंत जातं. मौन भगवंताचं चिंतन सोडता कुठलाही विचार, कुठलाही विकल्प मनात न आणणे म्हणजे मौन. काय सुंदर आहे ना. आम्ही मौन पाळतो. वहीवर लिहून दे, खाणाखुणा कर, हे असलं आमचं मौन असतं. तुम्ही ज्या वेळेस मनाहून परमात्मा व्यतिरिक्त कुठलेही मुळात जर मनात तुमच्या परमात्मा, मी वारंवार परमात्मा हा उल्लेख करतोय, मी कुठल्याही देवतेचं नाव घेत नाही. त्याचं कारण माझ्या अनेक विवेचनात तुम्ही ऐकलं असेल तर मी परमात्मा, ईश्वर असं संबोधन देतो. त्याचं कारण असं आहे की धर्मशास्त्र असं सांगतं ईश्वर निर्गुण निराकार आहे. त्यामुळे परमात्मा हा निर्गुण निराकार आहे. तुम्ही मनामध्ये त्या परमात्म्याचंच चिंतन करत राहिलात, सदोदित अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरीदारी शय्ये रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी ईश्वर चिंतन करी. सदोदित त्या ईश्वराचं चिंतन तुम्ही मनातून करत असाल, मनाहून तुम्ही फक्त ईश्वर चरणी लीन असाल तर ते सुद्धा मौनच आहे. पण नुसतं वैखरी न बोलता मनामध्ये अनेक विचारांचं कोलाहल चालू असेल तर ते मौन नाही. या शब्दावर अजून बरंच बोलण्यासारखं आहे. आता आपल्याला साधना कशी करायची,
साधना साधक सिद्धांत किंवा साधक साध्य सिद्धांत याविषयी बोलायचं आहे. पण पुन्हा वेळेअभावी आपल्याला पुन्हा त्याचं 5वं पुष्प गुंफावं लागेल आणि 5व्या पुष्पामध्ये तुम्हाला साधना साधक सिद्धांत सिद्धपुरुष याविषयीचं विस्तृत विवेचन मी निश्चित करेन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.